हॅलो हॅलो असू दे. प्रथमतः या ठिकाणी व्हा. हार्मोनियम कमी करा. आझादवाडी विकास मंडळ हे किंबहुने या आयोजकांच्या चरणाशी नतमस्तक होते. आज काही वेळासाठी थोडाफार काही उशीर झालो. प्रथमतः भजनाच्या सुरुवातीला माझी दिलगिरी आपली व्यक्त करतो आणि या ठिकाणी बघा भजनाला सुरुवात करतो. बघा हार्मोनियम कमी करा. हे गुलाब राजा, हे गुलाब राजा बसून सिंहासनी सांगतो ऐका. क्षणभंगुर हे जीवन आपलं बुवा तुम्ही भांडू नका. पंचरत्न गुळानी प्रथम पांचळ पाटील खोपकर आणि चिंतामणी. बुवा आहे गावाच, आहे गावाच थोड झालं कोकण कलाभूषण. गावील आम्हा परशुरामान कोकणचं दर्शन. बुवा संगीताचे बादशाह पाटील कमल सुख महान. अडचण चिंतामणी बुवा खोपकर भजनाची शान. नमस्कार, सुस्वागत आणि धन्यवाद. आज या ठिकाणी प्रभू परशुराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही कोकण भूमी. आणि या कोकण भूमीमध्ये आज जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज बीज सोहळा या ठिकाणी आझादवाडी विकास मंडळ किंबहुने या मंडळाने या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा केलाय. आणि त्या संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज त्या बीज सोहळ्याचं औचित्य साधून आज या ठिकाणी 2020 डबलवाई भजनाचा संगीत सामना आयोजित केलाय. त्यामध्ये आम्हा 2 मुलांची निवड केली. कुमार सुशांत दिलीप जैन, गाव माझा कातवाना कुणकेश्वर, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग, पिनकोड 416612 या ठिकाणी मला पकवाज साथ करतात आमचे परमित्र सन्माननीय तुषारजी शिंदे. त्याचप्रमाणे या ठिकाणी मला तबला साथ करतात आमचे परमित्र या ठिकाणी ओंकार लपते. आणि या ठिकाणी माझी कोरस मंडळी सर्वांना धन्यवाद व्यक्त करत आहे. त्याचप्रमाणे आज जोडीला लागलेले बुवा रामदेव प्रसादिक भजन मंडळ मुंबई, भांडूप, मालवण व सुयश मुरारी बाराणी या ठिकाणी बुवांना भगवाचा साथ करत आहेत. आमचे परममित्र या ठिकाणी जीवाभावाचे परममित्र या ठिकाणी विनोदजी मांडवकर. त्याचप्रमाणे बुवांना तबला साथ करता येते या ठिकाणी साहिल गुरव आणि बुवांची या ठिकाणी कोरस मंडळी. सर्वांना धन्यवाद देतो, आभार मानतोय. त्याचप्रमाणे या मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र नाचरे
त्याचप्रमाणे उपाध्यक्ष विजय गौरव, सचिव संदीप भोर, त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक या ठिकाणी मनीष भोर, त्याचप्रमाणे खजिनदार जगदीश भोर आणि या ठिकाणी या मंडळाचे सर्व सदस्य किंवा सर्वांना उदंड आयुष्य लावले स्वयंभू या ठिकाणी मुळकेश्वर महाराजांचे प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे आझादवाडी महिला मंडळ इमामने बरोबरच त्या देखील या ठिकाणी अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष, उपसचिव, सहसचिव, खजिनदार सर्वांना लाखोट आभार मानांचे धर्मशी नतमस्तक होते. त्याचप्रमाणे या मंडळाचे सर्व सदस्य त्यांच्या देखील धर्मशी नतमस्तक होतोय. आज अतिशय सुंदर असे सावंत सर्व्हिस ज्यांचे आम्हाला लाभले ते या ठिकाणी त्रिमूर्ती सावंत सर्व्हिस त्यांना देखील धन्यवाद व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठ्या संख्येने त्यांनी सांगितलं माता भगिनी उपस्थित आहेत, त्यांच्या चरणाशी नतमस्तक होते पुनश्च एकदा. त्याचप्रमाणे बारीसाठी संपर्क साधला ते आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक या ठिकाणी संदीपजी भोर व या ठिकाणी त्याचप्रमाणे प्रवीण शेटगुरव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या चरणाशी नतमस्तक होत आहे. त्याचप्रमाणे राजधानी भजनाचे बादशाह आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक या ठिकाणी व मंदारी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या देखील चरणाशी नतमस्तक होत आहे. या ठिकाणी ज्येष्ठ मार्गदर्शक व रमेशजी कडू या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या देखील चरणाशी नतमस्तक होतोय. इथे थांबलेल्या माझ्या माय बाप भजनी संघांच्या आशीर्वाद घेतोय. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून विजयाची देवता शरणमध्ये चरणी नतमस्तक होऊन सर्व मंगल शिवे सर्वांना साधे शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आणि भगवती माते चरणी नतमस्तक होऊन वक्रतुंड महाकाय सूर्यप्रभी समप्रभ निर्विघ्नं कुरुते सर्व कार्येषु सर्वदा अखंड जगदंब आनंद देवदत्ताच्या देशाला वंदन करून मला जन्मदेव याच्या वास्तवाला पाठवालेला वगैरे शिकवलं माझे आई वडील त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन माझी गुरुमाऊली श्री अभिषेक श्री सर्व स्वराधीश श्री सुहास गुरुद्वा श्री मनोजी आयातो यांच्या चरणी नतमस्तक होऊन पुनश्च एकदा इथे जमलेल्या माय भागवत लोकांच्या चरणाशी नतमस्तक होतोय आणि या ठिकाणी हरिवंदनास सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अतिशय सुंदर अशी भाषणाची सुरुवात आमच्या जोडीवाली बुवा, सुंदर गोड असा आवाज आहे. तुम्हा सर्वांना सुपरिचित असलेले आमचे बुवा सुयश काढाने लाख लाख बुवा तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतोय. अतिशय सुंदर असा बुवा कार्यक्रम आहे. थोडा लेट झालो पण 100% बुवा समजून घेतला. असू देत. सुरुवातीला या ठिकाणी भाषणाला सुरुवात करतोय बुवा परंपरेनुसार या ठिकाणी युट्यूबर माऊली काय नाव तुमचं? सचिन शिकवण. शिकवण. खरोखरच बुवा सांगायचं तात्पर्य एवढंच. आज हे आमचे युट्यूबर सचिन शिकवण म्हणा किंवा हा माझा तुषार शिंदे यांच्या युट्यूबच्या माध्यमातून बुवा आपण घराघरात टीव्हीवर बुवा आपण पोचतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे युट्यूबरवर. कारण बुवा काय कार्यक्रमाची गरज नाही. आमचे सचिन भाऊ युट्यूबला टाकणार मस्त पैकी टीव्हीवरती पुढ्यात जाऊन ताट आणि टीव्हीवरती सुयश काराने आणि सुशांत सुंदर पत्रांवर आस्वाद ते गेला 100% बुवा. एक मुद्दा तुम्ही बोलता बोलता बोलून गेला 100%. आधी भजन करूया नंतर त्या मुद्द्यावरती होऊया.
तुझं मागतो मिया मागतो आता तुझं मागतो मिया मागतो आता माझा द्यावी एक तुझं मागतो मिया मागतो आता देवांचा जो देव रे तो हा स्वयं देव रे देवांचा जो देव रे तो हा स्वयं देव रे अलक्ष लक्ष्मी साथी अंगी घेऊ केव रे विश्वाचा विश्राम रे विश्वाचा विश्राम रे सुंदर प्रकारे तो अभ्यास आहे आणि बुवा या यमन रागातून बुवा एक मी गाणं म्हणतो. भरपूर जणांचे फोन येते बुवा की बुवा मोठे पण असं नाही ते बसून तरी बुवा मोठं नाही होणार. बुवा असं सांगितलं त्याने की बुवा तुम्ही हे गाणं म्हणताय त्या गाण्याला आमच्या युट्यूब चॅनलला बुवा त्या शॉर्ट व्हिडिओला कॉपीराईट पडतो. म्हणजे ज्या वेळेस बुवा ते गाणं जशाच कसं होतं तेव्हा तो कॉपीराईट पाडला जातो. बरोबर नाही? विघ्न विनाशक गुणीजन भारत विघ्न विनाशक गुणीजन भारत दुरिताती वीर सुखकारक तू दुःख विदारक सुखकारक तू दुःख विदारक मुझ तुझ्या सारखा वक्रतुंड ब्रह्मांड नायक वक्रतुंड ब्रह्मांड नायक नायका रघुराया ठिकाणी मन जाय माझे ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निज रूप तुझेच मी ठेवितो मस्तकाच्या ठिकाणी
येथे तुझे सद्गुरु पाय दोनी तुझे सद्गुरु पाय दोनी इथे तुझे सद्गुरु पाय दोनी ओम गणपतये नमः सुप्रसिद्ध भजनकार श्रीमान गुरुवर्य स्वराधीश श्री गुरुवास गुरुव श्रीमान प्रमोद हरियाण श्रीमान प्रकाश गोईन आदरणीय भजन सम्राट भजन महर्षी कैलासवासी परशुराम पांचाळ धन्यवाद. भजनाच्या सुरुवातीला या ठिकाणी स्वरा आणि सई घोळ या माऊलींकडून 101 रुपयांचे बक्षीस आले. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद. या ठिकाणी श्री संदीप अर्जुन घोळ या माऊलींकडून देखील 101 रुपयांचं बक्षीस आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. लाख लाख आभार मानतोय. त्याचप्रमाणे विशाल दत्ताराम घोळ या माऊलींकडून देखील 101 रुपयांचं बक्षीस आहे. लाख लाख आभार मानतोय. त्याचप्रमाणे ओमकारा गजानना गजवदना गणराया अभिषेक शिरसाडे यांचं भजन या ठिकाणी विकास वसंत गौरव या माऊलींकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे सोनियाचा दिनू आजी आम्ही अमृत एक पाहिला व दुर्वेश बरोबर मितांशी मनोज गोरिवले यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आले. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद. थोडीशी लेवल आणि इफेक्ट पाहिजे थोडा. त्याचप्रमाणे आमच्या या ठिकाणी ज्येष्ठ मार्गदर्शक मंदार जाधव यांच्याकडून देखील 251 रुपयांचं बक्षीस आलंय. लाख लाख आभार मानतोय. त्याचप्रमाणे आझाद महिला मंडळ आझादवाडी यांच्याकडून 151 रुपयांचं बक्षीस आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद. आमचे पुजारी बुवा पैशाचा उगीच केला आम्ही नाही म्हणणार. आणि ज्या कागदावरती महात्मा गांधी असते ते कागद माझ्याकडे गोळा करा. माझा संकल्प आहे. संकल्प जीपेचो QR लाव पेटीच्या पुढे असं देत. बरोबर
मंडळ म्हटल्यानंतर हिमवणे मंडळ आझादवाडी हरिभजनाची पंढरी बुवा आज या ठिकाणी म्हणा रे तन मन लावून करू भजन रे अभंग घ्यावे वैष्णवी संदीप महादेव वैष्णवी संदीप महादेवे या माऊलींकडून 151 रुपयांचं बक्षीस आहे 100% फरमाईश आहे या ठिकाणी ज्येष्ठ मार्गदर्शक रमेश कडू व यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे मंडळाच्या वतीने स्वीकार करतो आपला आभार मानते धन्यवाद माझ्या सुतारक बुवांनी भजनाच्या सुरुवातीला बुवा एक यादी सामोर टाकतो बुवा माझ्या सुतारक बुवांनी 7 पिढी आहे घरात एवढा बुवा माझ्या सुतारक बुवांनी आमका घेऊन ठेवलेला माझ्या पंजान माझा पंजोबा असो खंबीर ना बाबा काय कमी नाही बुवा खायच्या गोष्टी बुवाने सुंदर प्रकारे सांगितलं आयोजकांमधून कोणीतरी राग सांगितलं आम्ही हळून देऊ शकतो केदार रागातलं बुवा केदार रागातलंच माझ्या अभिषेक बुवांचं ते नोटेशन आहे ओंकार 100% बुवा झलक दाखवणार म्हणणार हे तन मन लावणी कर भजन रे हा माझ्या परशुराम सुतार बुवांचा गजर आहे 100% त्याची देखील झलक दाखवणार 100% बुवाने सुरुवातीला सांगितलंय खूप सुंदर प्रकारे भजन मंडळी अक्षर 3 आहे भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होऊन केलेली सेवा म्हणजे बुवा हे भजन आहे सुंदर प्रकारे तुम्ही बुवा काही नाही काय सांगितलं अतिशय बुवा चांगली सुरुवात भजनाला शोभेल अशी बुवा सुरुवात तुम्ही केलात संत तुकाराम महाराजांबद्दल बुवाने सांगितलं की 12 वाजून 2 मिनिटांनी 12 वाजून 2 मिनिटांनी तुकोबांच्या तुकोबा राया हे वैकुंठाला गेले 12 वाजून 2 मिनिटांनी कारण देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले त्या स्थानावर आजही एक बोलते वृक्ष आहे बुवाने सांगितलं नांदुरकी नावाचे वृक्ष आणि 12 वाजून 2 मिनिटांनी बुवा तोच वृक्ष बुवा हलतो बरोबर ना म्हणजे ही किती आश्चर्यचकित गोष्ट आहे बुवा कारण असले प्रसंग बुवा बघायला बुवा आपल्याला परम भाग्य आपलं समजायला पाहिजे बुवा मगाशी सुद्धा येताना महाराज तुमच्या कार्यक्रमाला चाललोय महाराज वाट चुकलो असेल एखाद्या रिक्षावाल्याने विचारलंय आमचं ऍड्रेस असून लेफ्ट मारा त्यातून राईट मारा गेले का म्हणा अरे 1.5 तास वाट बघतोय ती आता पोट येईल पोटच काही येईल पण महाराजांचा गाराणा घातला हे माझे भाव बाबा कुंकेश्वरा टायमिंगला तरी जाऊ दे नाही तर आयुधात दांड्यान तरी मारता नाही एवढा यांचा विषय स्वयंभू कुंकेश्वरा गाराणा घालतो मी आणि माझं तुषार पुढे ड्रायव्हिंगच्या बाजूत मी बोलतो ह्याच्या बाजूत बाबा कारण महाराज सगळा बरोबर करताना अवघ्या 1 मिनिटाचं बुवा फरक 1 मिनिटाचं म्हणजे 10 ते 15 सेकंदाचं फरक म्हणा बुवा आताच्या कुठला रेस्टॉरंट आपले दाभोळ शेट्टीवरती बुवा त्यांनी फक्त टन मारल्या तुषार म्हटलं वान वाजव एकाच नाही तर तो जातो मेला करणार यांनी वान मारले बरोबर त्यांनी आपला तुम्हाला असा केल्या म्हणजे ही सगळी बुवा किमया कोणाची असेल तर ती या माझ्या संत तुकाराम महाराजांच्या चांगल्या सांगितलंय ना चांगल्या संदेश त्यांनी पण दिलेत बुवा बुवाने सांगितलं शेवटचा गोळा करे कुठला बुवा त्यांचा काय म्हटलं दाखवून कुठला तू आता तुम्ही अभंग सांगितलं आम्ही जातो आमच्या गावा राम नाम घ्यावा तसंच बुवा त्यांनी सुद्धा काय खूप सुंदर प्रकारे त्यांनी अभंग लहानपण देवा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार्ग ज्याचे अंगी मोठेपण तया यातना कठीण अजून काय सुंदर प्रकारे सांगितलंय तुकाराम महाराजांनी बघा तुका म्हणे झालं व्हावे लहान मुली लहान म्हणजे या कलियुगात मी पणा केल्या तो ह्या जागेवरच बसलो थांबण्याचं कारण सांगायचं भाषणाच्या सुरुवातीला तात्पर्य एवढंच बुवा 3 अक्षराचं हे नशीब आहे 2.5 अक्षराचं भाग्य 2 अक्षराचं लक आपल्याला साथ देऊन जाईल पण 1 अक्षराचा मी पण आहे मायबाप भजनी श्रोते तो आपल्याला मारून टाकल्याशिवाय राहणार नाही म्हणून काय म्हणतोय आयुष्यात सुखी आणि समृद्ध होण्यासाठी आपल्या मुखामध्ये बुवाने सुंदर प्रकारे सांगितलं काय की रामाचा आचार कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार ज्याच्या मुखात आहे तो परमेश्वर युगे 28 तो पांडुरंग तिकडे विठ्ठल रखुमाई आपल्या पंढरपुरात युगे 28 बसले ते आपल्याला कुठली गोष्ट कमी पडू देणार नाही
कारण या हरिभाषणाची बुवा ताकद काय बघा. सत्यनारायणाची पूजा असली तरी जय जय राम कृष्ण हरी. लग्नाची पूजा असली तरी पण त्यात पार्सल जरी असलो हौशीनू तरी पण त्या बारशाच्या भजनात जय जय राम कृष्ण हरी. आणि सरत्या शेवटाक बुवाने सांगितलं पैसा पैसा काय जास्त वेळ बुवा गेलं नाही. आयोजकांनी सांगितलं की गवळण भारुड वगैरे काय होऊन जाऊ दे, कवाली वगैरे कवाली होऊ दे. 100% बुवाने सांगितलं हा 1 रुपयाचाच नाना सरत्या शेवटा काय लावते रे. 3.5 हाताचा ध्येय ना माऊली आपला. काय आणलं काय नाही विलग तसेच उघडे जातो. तो पण बाजूवालच घेतो बरपटाईचा काही नाही सोने. 1 रुपये 3 कोटीचं बंगलो बांध. काय किंमत नाही 3 कोटीची. जर तू लॅम्बोर्गिनी गाडीतून जर तू फिरत असलास आपल्या रस्त्या नवशेनू आणि एखादो गरीब इलो आणि गरिबांनी सांगितलं पोटासाठी मला 10 रुपये दे किंवा मला 50 रुपये दे, तर त्याच लॅम्बोर्गिनी मध्ये बसलेल्या माणसांचा ते का तेवढे पैसे दिले नाही 10 रुपये, तर ते 3 कोटीचा काय उपयोग आहे मग सांगा ना. म्हणून बुवा सांगतो ती आजी खाया ती आजी माझा भजन झाला काही येत तू वाढू घे माझ्या सगळ्या भावांचा तू वाढ. लोणचा असा लोणचा पापड खीर असा तर वाढ सगळा खाणार. हे झालं म्हणून काय बुवा जाम भुकेलं काय करता येतं माझा माका माहिती हो. कोंबडी आणि या माकड हा कसा चिटकवता येतं माझा माका माहिती. तुझ्या चिटकी बोले सकाळ नरेश शंकर भोर या माऊलींकडून 101 रुपयांचं बक्षीस झालंय. त्याचप्रमाणे जगदीश बाळकृष्ण भोर या माऊलींकडून देखील 101 रुपयांचं बक्षीस झालंय. टाकला गाभारामध्ये बुवा सुंदर प्रकारे तुम्ही भजनाला सुरुवात केली. अरे कोकण आहे हे कोकणामध्ये बुवा इथे नमन गण गौरव भारूड दशावतार शक्ती तुरा पालखी सोहळा शिमग्याचा सण दापोली म्हटल्यानंतर बुवा हा संगमेश्वर राजापूर रत्नागिरी अभिमानानं सांगितलं ना बुवा हे माझ्या कोकणात बुवा वसलेलं आहे. आणि या कोकणामध्ये असे सण मोठ्या संख्येने आपण साजरे केले जातो, मोठ्या उत्साहाने साजरे केले जातो. बरोबर ना. तुका बारीक कोणाची पण कोणी लोक मागं सुट्टी नाही करायचा. साहेबाक सांगायचं बाबा तुका झाला तरी व्हायला फोन लावते, दोंडात नदी तरी पेटी देते पण भजनात सोड. हो आणि सांगितलंय औषध जास्त उशीर काही न घेता या ठिकाणी भजनाला सुरुवात करते बघा. बोले सांगितलं उद्या जरा आज काही तर होऊन दे माका काही खाल्लंय ना बुवा की एखाद्या बुवा टार्गेट नाही बोला बुवा. कोणी सांगितलंय जातीवंत सुतार बुवाची शाळा काय गरज अंगारीला तर शिंगावर घेणार बुवा 100%. उगाच कोणाच तरी खात सुट्टा म्हणून खांदूक जाणार माका. जर त्याला जास्तच खात सुटतो तर खांदूचा माका माहिती आहे. अक्षरशः डायरेक्ट कायच नाही गावला तर आडाळो घरात अबरा करताव ना. मुरवली काय तर तुमच्या भाषा आहे ना डायरेक्ट खराव सुरुवात पैशाचा काय नाही. कागदार गांधीजी 100% गोळा करा. तुमका माका 500 दिलास तर ते संत तुकाराम महाराज तुमका 15 दिवसात त्याचे 2000 भजन राजेंद्र गोपाळ नाचरे आझादवाडी विकास मंडळ अध्यक्ष यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारते. लाख लाख आभार मानते. धन्यवाद असू देत. माझ्या अभिषेक भवनची झलक बघा. अभिषेक भाऊ कसे ओमकारा गजानना गजवदना ओया ओमकारा गजानना गजवदना गणराया
मोरया ओंकारा गजानना गजवदना मोरया तू सुख करता तू करता चिंतामणी मोरया सुख करता तू करता चिंतामणी मोरया गजवदना मोरया गुरुवास भवनची या ठिकाणी तुम्ही फरमाईश दिल्यास ती वारकरीच्या माध्यमातून घेतो आणि पांचेळ कोणचं झलक देखील वारकरीच्या माध्यमातून दाखवतो. या ठिकाणी भजनाला सुरुवात करूया. धनी सग मरी जगा माधा मनी धम पधम पगम पगम रि सरी सगरे हरी बुवा सलगचा कार्यक्रम थोडा आवाज वर खाली होईल, समजून घ्या. बुवा काल बुवा बारी होती, त्याच्या आदल्या दिवशी पण बुवा बारी होती, त्यानंतर उद्या देखील बुवा बारी आणि परवा देखील बुवा 7 तारीखला देखील बुवा कार्यक्रम आहे. थोडा आवाज समजून घ्या, वर खाली होईल. चोरानो चंद्रभारे चोरानो चंद्रभारा चांदण्याचे कोश माझा चांदण्याचे कोश माझा प्रिय करारा पोचवा हे शिरानो चंद्रभारा चंद्रभारे शिरानो चंद्रभारे जीन जीन उडा गोला बुवा त्या रागातलं गाणं म्हणून म्हणतोय. माही तेरी चोनरी देवाची परी उभा क्षण देवाची परी उभा मुक्तिचारी साधिया मुक्तिचारी साधिया साधिया Hare
हरी हरी राम कृष्ण हरी हरी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. असं जास्त विचार न घेता या ठिकाणी रूपाच्या अभंगाला बुवा सुरुवात करतोय. कारण बुवाने सांगितलं की महिला वर्ग एक छोटासा बुवा मुद्दा आहे, जास्त काही बुवा बोलला नाही. कारण भजन म्हटल्यानंतर इको झाले थोडं इको कमी करा. महिला वर्ग बुवा 100% बुवाने सांगितलं मी असतो तेव्हा काहीतरी बुवा म्हटलं काय आमच्या तिकडे म्हणता महिला वर्ग कमी असतात असा बोलले बुवा. बुवा सांगायचं एकच छोटासा मुद्दा आहे बुवा, तुम्ही बोलता बोलता बोलून गेला आणि सांगितलं बुवा. म्हणजे माझा आज अभिमान वाटता की आज सुरेश काराने सुशांत सुळी बुवांची कुठेतरी भारी आहे. तो औषधींची म्हणते केव्हाशी करणारे पण म्हणतात बुवा अरे किती जणांची बुवा करून दिली. बुवा किती जणांची केवायसी केली ना बुवा. आता जरी म्हणजे लाडकी बहीण म्हणून सांगितलं ना बुवा फक्त नेटवर्क करून द्या ना, एक रुपया नको फुकट देऊ शकतो. हॉटस्पॉट करून देऊ शकतो. फक्त आधार कार्ड घेऊन यायचं आणि त्यांचा जो आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल घेऊन यायचा. फक्त त्यांचा नेटवर्क आहे, ओटीपी लावू त्याचा माणूस असतो 100% फुकट करून देतो. 7-8 जण येईल असतात समजा 100 तर 700 आहे गावठी. त्याच्यामध्ये जेवणाचं काय वा आज लय बरं म्हणजे बरं वाटतं. माझी कंटेंट तू भारी ऐकतोस. आज सुरुवात पण काय एकदम पंचरत्न तेव्हा सांगायचं पंचरत्न तेव्हा एकसाठी तुला सांगणार म्हणजे मी माका नाव ठेवल्या तेव्हा अशी किती बारीक का किती बारीक बोललो मागा की पंचरत्नाची बुवा सुरुवात चांगलं पण सांगले ना त्याच्यात तरी मोठा पण लावले माझ्या भावाला चांगली. मग आता कशात पंचरत्न सुरुवात तुम्ही करताय सांग ना. म्हणजे काहीतरी बुवा आहे ना शेवटी किती काय बुवा झालं ना घरात किती जरी गाव फिरलो
तरी संध्याकाळी उमऱ्याच्या आतमध्ये घराच्याच जाऊ तर आपलं स्वतःचे लक्षात ठेव. त्यामुळे जास्त तू काय बोलणार नाही. पण बुवाने सांगितलं महिला वर्ग म्हणता कमी असतं रे. बुवांची तोंडात माझी झाली बरोबर ना. काय का बुवाची थोबाडात तशी तोंडात त्यांची अशी हो. बघा तुम्ही कोण तलवारी काढता, कोण तोंडा किती लावता, कोण गॉगल किती लावता. उद्या माझं रेशन चालू तरी चालतं. पण वाईट काय सांगते तर सांगा ना वाचनाच्या माध्यमातून बरोबर ना. अरे नको तसले फालतू अश्लीलता जोकशी भजनाच्या माध्यमातून बुवा आले ना. आपण त्या दिवशी एक सुंदर बारी ठेवली गेली. विजय परब बुवा आणि लक्ष्मण गुरव बुवा आहे ना मुंबईला. बिघाडलो काय सुधारला भजनाचा रंग की बिघाडलो भजनाचा रंग काय सुधारला भजनाचा रंग. त्याच्या निमित्तानं बुवा तू पण सुधारत होता भजनाचा रंग अशी काहीतरी टायटल देऊन त्यांनी बारी केली. काय किती सुंदर बारी केली मला सांगा ना. अरे आपण सांगतो महिला वर्ग आपला कोण धरण आहे बुवा. या युट्यूब चॅनल माझा तुषार शिंदे त्याच्या इंस्टावरती रील्स ला जाऊन बघा ना बुवा. नाही म्हटलं तरी बुवा 300 ते 350 महिला तिरंगी बारी. सुजित परब बुवा, संजय पवार बुवा आणि मी स्वतः ती बुवा बारी केली. प्रेक्षक वर्गात 70% ही महिला वर्ग होती. सांगितलं ना बुवा. आज मगाशी सांगितलं की 5 वर्षीय मुलीवरती बलात्कार झाला बुवा. तीच गोष्ट ना मालेगाव मध्ये 3.5 वर्षाच्या मुलीवरती बुवा नराधमाने त्याच्या वडिलांची वाकडा होता त्या मुलीच्या, म्हणून त्या मुलीवरती बुवा बलात्कार केला. औषध मग सांगा त्याच्या आई वडिलांनी म्हणायचा काय. तिला आपली संस्कृती माहिती होती काय काय आहे. कपाळावरती टिकली हवी, कानात आपल्या नाकात आपले नथ होई. आणि आता फॅशन झाली आहे. अरे काळाची गरज आहे बुवा. पहलगाम वरती बुवा हल्ला झाला. वास्तविकता आहे ना ती देखील माझी बहीण होती. जातीनं मुसलमान बुवा. पहलगाम वरती जेव्हा अटॅक झाला आपला धर्म विचारून AK-47 बुवा लग्न करून साताऱ्यात गोळ्या झाडल्या गेल्या बुवा बरोबर ना. तेव्हा पण धर्म विचारला. अवघ्या 12 तासाच्या आत माझ्या लाडक्या बहीण सिंदूर गायब करून टाकलेला. ती पण जातीनं मुसलमान. तिचं नाव काय बुवा कर्नल सोफिया कुरेशी बुवा. ती पण जातीनं मुसलमान असून पण बुवा आपल्या भारत देशासाठी बघा सुशिक्षित आहे ना बुवा. चांगला संदेश देऊया. सुशिक्षित कोणाला म्हणावं ज्यांनी आपल्या या हिंदू धर्म संस्कृतीला कलंक जाऊ दिला नाही आणि या समाजामध्ये आपल्या आई बापाची मान ज्याने खाली जाऊ दिली नाही बुवा त्याला सुशिक्षित म्हणायला पाहिजे बरोबर की नाही. कारण सांगायचं तात्पर्य अरे आता काय झालं बुवा अर्धनग्न हे रील स्टार झाले ते कलाकारीवर रस्त्याला. म्हणून एका गरीब बापानं ते आपल्या बेटीची म्हणजे आपल्या पोरीची अवस्था बघून काय म्हटलंय बघा. तो पण जातीला मुसलमान. अरे बेटी की उम्र निकल गई, बाप की उम्र निकल गई, बाप की उम्र निकल गई, बेटी की इज्जत बचाने में. काय संदेश सांगलाय. बाप की उम्र निकल गई, बेटी की इज्जत बचाने में और बेटी ने इज्जत गवा दी इंस्टाग्राम में फॉलोअर्स बढ़ाने में. काय राहुला एवढा अर्धनग्न फॉलोअर्ससाठी. बघा ना आपल्या आई बाबांनी किती काबड कष्ट करून आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलाय. पण आपल्या आई वडिलांनी आपलं कर्म नाही दिलंय. हे कर्म आपल्याला घडवायचंय लक्षात घ्या बरोबर ना. मुद्दा तुझा बाजूत ठेवते असं तुम्हाला बुवा कोणीतरी मागाशी सांगितलं. त्या बहिणीने येऊन तुम्हाला सांगितलं बुवा की छत्रपती संभाजी राजांवरती काहीतरी बोला बुवा. छत्रपती शिवाजी महाराजांवरती पण काहीतरी तू आता 100% बुवा भारत म्हणणार आणि तुझ्या आवाजात ती माझ्या कुठेही बुवा नंतर तुझ्याच आवाजात ती शोभत आली. त्या तुझ्या आवाजामध्ये त्या आरतीचं मी तुझं मोठं फॅन नाही बुवा लक्षात. चांगला तर बुवा चांगला तर भांडण मानणार नाही. त्या दिवशी आमच्या पुढ्यात गेले बुवा म्हणता खदलो वाज बेंगुर्ल्यात गेले बुवा शलाई शलाई. राजापूरकडे ह्या साईडला गेले आमच्या ऐकलं बुवा म्हणता डेंग्यात डेंगू लाव. हरिपटणात गेलोय एक माणूस लोक आणि असे माका 100 रुपये दिले बुवा म्हणता बुवाच्या मुळा खाणे असं सांगले. मी त्याला सांगले बाबा हे तुझे 100 आणि हे माझे वरचे तुका हे म्हणतात 50 असे 150 घे आणि तू तुझ्या बुवाच्या काय मुळा खाल्ला. काय सांगतो ह्या भजनाची म्हणून वाट लागली आहे ना बुवा भजनाची. अरे छत्रपती शिवाजी महाराज अशी जवळची आई असं ती सुंदर रूपवती आणि आम्ही सुंदर झालो असं तू बदले छत्रपती. काय मग राजे म्हणून
आपल्या मंदिरामध्ये जे कळस दिसतात आणि अंगणाची तुळस दिसते त्याचं एकमेव कारण म्हणजे कोण असेल तर आपले छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. अरे औरंगजेबाला देखील छोटेसे जास्त वेळ बोलणार नाही. औरंगजेबाला तुझा बुवा लाज वाटली जेव्हा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं, तेव्हा त्याचा सहकारी येऊन औरंगजेब नमाज पडायला बसलेला होता बुवा, आणि त्याचं सहकारी येऊन त्यांना काय सांगतोय, हुजूर छत्रपती शिवाजी महाराज का निधन होत आहे, म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं राजांचं आपलं निधन झालंय. एवढ्याच कानावरती औरंगजेबाच्या बातमी बुवा कळताच त्या औरंगजेबाने आपला नमाज थांबवला, डोंगरावरती असा उभा राहून आभाळाकडे हात केले आणि आपल्या देवाला आवाज दिला, या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि मां बहन की इज्जत करने वाला शेख शिवा छत्रपती शिवाजी महाराज तेरे पास आहे. छत्रपती शिवाजी महाराज अरे मराठा धर्म छावा पिक्चर, सय्यारा पिक्चर काय नुसती रडारड नुसती त्याच्या बाहेर, सिनेमाच्या बाहेर, थिएटरच्या बाहेर सय्यारा पिक्चर. पण माझ्या राजाने जे बलिदान दिलं ना बुवा, बघा ना आपल्या स्वराज्यासाठी बुवा काय केलंय. आपला धर्म बदलला नाही, सरत्या शेवटाकडे जीभ कापली, सळसळत्या सळ्या माझ्या असं बांधून सळसळत्या सळ्या माझ्या छत्रपती संभाजी राजांच्या डोळ्यात घातल्या, अंगावरती बाहेर करून त्याच्यावरती मीठ चोळलं गेलं, नख ओढून काढली, पण सरत्या शेवटाला म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी आपला धर्म बदलला नाही. त्यांचा तरी आदर कुठेतरी करूया बघा. आता परिस्थिती झाली आहे दुसऱ्याची, आपली लाईट गेली बाहेर जातो काय गो मंगल्याची लाईट असली का ह्याचा झोप नाही. जर मंगल्याची लाईट गेली काय हो केली करून घालाली मस्त खुशी घेऊन जातो. असू देत, जास्त विषय नाही घेता या ठिकाणी बुवा रोपाच्या वर्गाला सुरुवात करतोय. तत्पूर्वी माझ्या दुर्वास भाऊंची फरमाईश आहे ती हे जाऊ नये, ठीक आहे. फरमाईश होती, फरमाईश या ठिकाणी आपण तो अभंगच घेऊया. सुनी याचा दिवस आज अमृते पाहिला, आणि त्या गजराच्या माध्यमातून मनार गण मन लावणे कर भजन. या ठिकाणी कशा प्रकारे बुवानी ना कडवळ कान आणि जुबान याचा सरपंच जर कोण असेल तर आपलं ते मन आहे, आणि त्या सर्व चार इंद्रियांच्या आधारीमध्ये आपला गजर काय रचवलाय तो माझ्या पांचाळ माझं नक्की तुम्हाला आठवणे. गमा गम रे झरी झगरे जा गमा गमा बसारी गमा पग झरी हृदया मुजी गोविरली हृदया मुजी गोविरली मकरंद ठेवा लुटला सियाला बांधी देवाला सुखाच्या मारी परमहंता धरी साक्षात पंढरपूर इथं उभा राहिलं पाहिजे बाबा. ऐकलं? विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल.
त्याने मी रविले योगियांच्या त्याने मी रविले योगियांच्या प्रभु हरि प्रभु रूपी सोनियाच दिवस आजी समृद्धे सत्य भावना भजन 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 बघा साऱ्या वस्त्र तुझ्या
रघुमाई सत्यभामारी कुंडली गाली रासा परिवारी कुंडली गाली रा कुंडली गाली रासा परिवारी गनी रविने योगियाच्या गनी रविने योगियाच्या जयंती माळा किरीट कुंडले सूरज धीरे ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा जयंती माला किरीट कुंडले कुमार आरव सचिन गौरव शिवजयंती निमित्त